चला, संख्या प्रकरण. आवाज येतोय का रे? कमेंट मध्ये सांगा बरं, कोणी लाईव्ह असेल तर. कमेंट मध्ये सांगा, कोणी लाईव्ह असेल तर. आवाज येतोय का माझा? संख्या प्रकरण. आवाज येतोय का रे? कमेंट मध्ये सांगा बरं. येतोय? ठीक आहे. चला, आपले या ठिकाणी जे आहे ते पुढचं प्रकरण त्या ठिकाणी मी कंटिन्यू करतोय. संख्या प्रकरणामधला पुढचा घटक जो आहे तो आपण पाहूत. आपण बघा, लक्ष द्या. पहा, हे काल आपण घेतलेलं होतं, त्याच्याच मध्ये पुढे आपल्याला पुढे कंटिन्यू जायचं आहे. पाहून घ्या एकदा. होत नाही रे, किती पाठीमागं चाललंय, तिथं होत नाही ना लाईव्ह. ते किती मागं पडले ते. ठीक. चला, आता हे सगळं काल मी दिलेलं होतं. बघा, आणखीन कुणाला काही दुरुस्त ह्याच्यामध्ये काही करायचे असतील तर पहा. कुणी असतील नसतील तर परत एकदा रिपीट मी दाखवतोय, पाहून घ्या ते काय आहे नेमका त्यांचा अर्थ. तो हे काल झालेलं होतं आपलं. हे बघा, सर्व या पद्धतीनं मी घेतलेलं होतं. त्याच्यात काही दुरुस्त्या केलेली त्या ठिकाणची पीपीटी आहे. काल थोडंसं या ठिकाणी 100 झालं होतं, इथं 1000 घनमुळात लिहिलेलं आहे, इथं चौथं मुळामध्ये 16 लिहिलेलं आहे. हे सगळे त्या ठिकाणचे घटक होते. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट अपरिमेय संख्या वगैरे हो का या ठिकाणी दिलेलं होतं. तर ते अपरिमेय संख्या वगैरे पाहून घ्या नेमकं कशा पद्धतीनं होतं. परिमेय अपरिमेय संख्येचे नियम दिलेले होते. तर हे नियम बघा नेमके कशा पद्धतीने होते. त्या ठिकाणच्या संख्या वगैरे आहेत. हे वास्तव संख्या आहेत. ह्या वास्तव संख्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी देण्याचा मी प्रयत्न केला होता. त्या वास्तव संख्या बघा नेमक्या कशा आहेत ते. अवास्तव संख्या काही इथं दिलेल्या आहेत. आणि सममुळात ऋण संख्या म्हणजे अवास्तव संख्या असतात. सममुळामध्ये हे मूळ काय नाही, म्हणजे इथं 2 आहे मूळ, इथं 2 आहे आणि ऋण संख्या आहेत. सगळ्या ऋण संख्या आहेत. सममुळामध्ये जर ऋण संख्या असतील तर त्या ठिकाणी त्या काय असतात? अवास्तव संख्या असतात. त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्येचं सूत्र दिलंय आणि n कंसात n+1/2 हे n बरोबर त्रिकोणी संख्येचा पाया असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्रमवार संख्या दिलेल्या संख्यामालेतील फरक जर समान असेल तर त्याला क्रमवार संख्या म्हणायचं. हे पण त्या ठिकाणी काल सांगितलेलं होतं. क्रमवार संख्येचे प्रकार हे का हे आहेत, या पद्धतीनं त्या ठिकाणी पाहून घ्या. त्याच्या सूत्रांचा वापर पुन्हा होणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर अनुक्रमिक संख्या दिलेल्या संख्येच्या पुढील संख्येस त्या संख्येची अनुक्रमिक संख्या असे म्हणतात. 19 या संख्येची अनुक्रमिक संख्या 20 येते, कारण त्याची पुढची संख्या दिली की ती अनुक्रमिक संख्या येते. समसंख्या मधली संख्या, आता ह्यांची सरासरी जर काढला तर काय येते? 15 येते, कारण मधातली संख्या म्हणजे अंकगणितीय असते. हे जे 15 दिलेलं आहे हे तुमचं अंकगणितीय मध्य संख्या येतं. कारण अंकगणितीय मध्य सरासरीलाच फक्त त्या क्रमवार पाहिजेत. क्रमवार संख्येच्या सरासरीलाच अंकगणितीय मध्य म्हटलं जातं. हे सर्व काल झालेलं होतं म्हणून थोडं फास्ट घेतोय. भूमितीय मध्य संख्या यांचा गुणाकार वगैरे करायचा आणि गुणाकाराचं वर्गमूळ काढलं की त्या ठिकाणी भूमितीय मध्य मिळतं. हे झालेले आहेत काल सर्व घटक आपले. हा, बेरीज व्यस्त संख्या आहे का इथं काल 1 दिलं होतं, दुरुस्त केलेलं आहे, ऋण 11 वगैरे दिलेलं आहे. काल हे चुकून या ठिकाणचं दिलेलं होतं, तर ते म्हणजे ऋण 1 धन 11 होतं आणि ऋण 1 झालं होतं, तर ऋण 11 त्या ठिकाणी अपेक्षित होतं. त्याच्यानंतर गुणाकार व्यस्त संख्या बघा. गुणाकार व्यस्त संख्या चिन्ह जशास तसं ठेवा. छेदातला अंशात, अंशातलं छेदात ठेवलं की गुणाकार व्यस्त होतं. शून्याला गुणाकार व्यस्त नसतो. 1 ची गुणाकार व्यस्त संख्या 1च असते. की बरोबर ते काय झालंय ते पण पाहून घ्या. त्याच्यानंतर मूळ संख्या किंवा अविभाज्य संख्या, ज्या संख्येचे 1 आणि तीच संख्या अशी दोनच विभाजक पडतात अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. मूळ संख्या काही इथं दिलेली आहेत, काय आहेत, कशा आहेत, कोणत्या पद्धतीनं आहेत. 1 ते 50 मध्ये, 100 मध्ये किती आहेत हे काही इथं दिलेलं होतं.
1 ते 100 मध्ये 25 आहेत. 25 कोणकोणते आहेत बघा, इथं 43 डबल झालं होतं, ते दुरुस्त करून 47 केलेलं आहे मी ते. तर हे दिलेलं होतं, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्याला कव्हर करून घ्या ते. आता 1 ते 100 मध्ये बरेच जणांनी पाठ केलेलं आहे, म्हणून एमपीएससी काय करू लागले, 100 ते 200 मधल्या विचारलेले. 100 ते 200 मधल्या कोणते ते मी इथं ठेवलेलं आहे. आणि हे जे आहेत ते म्हणजे किती, तब्बल 21 संख्या आहेत. आणि हे 21 संख्या अशा पद्धतीच्या आहेत. पुन्हा 21 ते 51 या दरम्यानच्या एकूण मूळ संख्या किती वगैरे 7 आहेत. हे सगळे प्रश्न झालेले होते. आता पुढे जातोय, मूळ संख्याबद्दलच आहे. छोटासा घटक राहिलेला होता हा, काही इथपर्यंत झालेलं होतं, हे पण झालेलं होतं, हे पण झालेलं होतं, संयुक्त संख्या सुद्धा झालेलं होतं. हा, आपलं हे आपले घटक चालले होते. आलं, हे घटक आपले चालले होते की बाबा काय राहते आणि किती राहतात संख्या. तब्बल बघा 1 ते 100 मध्ये अंकाबद्दलची माहिती आहे. 1 ते 100 मधील अंकाबद्दलची माहिती आहे. हे अंकाबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी इथं कंप्लीट करायची आहे. बघा काय म्हणतो ते, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 21 वेळा येतो. ते कुठं येते ते क्लिअर करा, कारण पुढे आपल्याला कंटिन्यू 21 म्हणजे कुठं कुठे येते बघा. आता एकक स्थानी किती वेळेस येतो हे का सांगतोय तुम्हाला, कारण आता पुढे प्रश्न घेत असताना हे कामाला येणार आहेत. कुठं कुठे येते, एकक स्थानी कुठे येते 1, पुन्हा नंतर 11, 21, 31, 41, 51, 61, पुन्हा त्याच्यानंतर 71, 81 आणि 91. हे काही या ठिकाणी येते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळेस एकक स्थानी येते. इथं दिलेलं होतं बघा, कुठंतरी इथं आलेला आहे का, एकक स्थानी 1 हा अंक किती वेळा असेल, म्हणून ती माहिती सांगितली. वा किती वेळा असेल तर 10 वेळा असेल. इथं पुढे 10 दिलेला आहे. दशक स्थानी म्हणल्यास कुठे येतं त्याच्याबद्दल सांगतो. दशक स्थानी हे एककचं झालं बरं, दशकला हे का इथं येत असतं हे 11, म्हणून दशकचं कुठे येते 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. हे दशक स्थानचे किती झालेत बघा बरं, 10 झालेत. हे दशक स्थानचं येते, हे दशक सगळे दशक आहे. 11 हे एककचं एककला मोजलेलं आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये दशक स्थान जे येते ना, दशक स्थानचं येते ते हो का 10 वेळेस. हे 10 आणि 10. आणि शतक स्थान म्हणजे 100. हे का सांगतोय, कारण पुढे प्रश्न येतात. हे शतक स्थान म्हणजे 100 आणि 100ला त्या ठिकाणचं जे येतंय हो का, 1 ते 100 मध्ये शतक स्थानी हा 1 हा अंक किती वेळा, तर एकच वेळा येतो. आता त्याच्यानंतर 1 ते 100 मध्ये जसं तुम्ही त्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे 1 बद्दल, तसं 0 बद्दल पण आहे. शून्याची माहिती या ठिकाणी बघा कुठं दिलंय का, पुढे असेल किंवा काल मी सांगितलेलं होतं 0. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, किती वेळा येतो, 11 वेळेस येतो. कुठला एक वाढतोय सांगा बरं, 100 मधला एक वाढतो. 100ला एकक बी असतो आणि काय असतो, दशक बी असतो. त्याच्यामुळे ते 11 वेळेस येतो. इथं त्या ठिकाणी काल दिलेलं होतं, आज या ठिकाणी दिसना झालंय ते. ठीक आहे, पुढे असेल तर असेल कदाचित. तर ते 11 वेळेस येतो. आता ह्याच्यामध्ये बघा बरं, हे जे दिलेले आहे 2 ते 9 पर्यंतचे अंक, तर 19 वेळास येतात. 2 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या संख्या 19 आहेत, परंतु अंक जे आहेत ते 20 वेळेस आहेत. अंक 20 वेळेस, एकक ठिकाणी 10 वेळेस, दशक ठिकाणी 10 वेळेस. हो का, इथं दिलंय बघा. 2 ते 9 पर्यंतचे अंक म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीनं 9 पर्यंतचे हे जे अंक येतात ते म्हणजे किती वेळेस येतात, 10 वेळेस येतात. आणि हे ऑलरेडी तुमच्याकडे दिलेलं आहे, थोडंसं दुरुस्त केलेलं आहे म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. एककला 10, दशकला 10, शतक येत नसतात. चला, 1 ते 100 मध्ये शतकला 2 ते 9 पर्यंतचे अंक येत नसतात. 100 म्हणलं की 1 येत असते फक्त. चला पुढचा बघा आता. हा प्रश्न लिहून घ्या. 1 ते 200 पर्यंतच्या संख्यामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, याची माहिती सुद्धा मी दिलेली आहे. इथं थोडस मिस काय झालंय बघा. आता इथं 101 ते असं पाहिजे होतं बरं. 101 ते 200, 1 ते 100 इथं लिहिले आणि 101 ते 200 लिहा तिथं फक्त. मी ह्याची माहिती अगोदर बोर्डावर दिलेली आहे, म्हणजे तुमच्या ते लक्षात यावं. 1 ते 200 पर्यंतच्या संख्यामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो याची माहिती हो का इथं दिलेली आहे. 1 ते 100 मध्ये 1 हा कुठे येतो, शतकला 1 येतो, आता सांगितले माहिती मी. हा दशकला 10 वेळेस येतो, एककला 10 वेळेस, म्हणजे हे 21 झाले. आणि हे 99, कारण प्रत्येक वेळेस 100 100 येणार आहे. 101, 102, 103,
111, 121, 122, 100, 199 म्हणजे हे 99 वेळेस शतक मध्ये येणार आहे एक हा अंक. दशकला 10 आणि एककला 10 येते, म्हणून ही जी संख्या जर घेतलात तुम्ही तर ह्यांची संख्या होते, हे सगळ्यांची बेरीज केल्यानंतर 119 होते. म्हणजे टोटल जर बघितलात तर 140 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. हे असंच माहिती लिहायची, कारण मी डायरेक्ट उत्तर सांगितले. पुढचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकतात. आता दिसतंय का रे? बघा बरं. हे जे कोणी फास्ट म्हणत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की हे काल घटक झालेले आहेत. हा, इथून पुढे स्लो घेणार आहे मी. हे कालचं रिव्हिजन केलेलं होतं. कालचं जे 1 तास सव्वा तास शिकवलं होतं त्याचं मी रिव्हिजन केलं होतं, त्याच्यामुळे थोडं फास्ट घेतलंय. आता इथून पुढे माझा प्रश्न आहे, कमेंटमध्ये उत्तर सांगा, त्याच्यानंतरच मी पुढे जाणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. ते थेरॉटिकल तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच होतं, म्हणून ते थोडंसं फास्ट गेलोय. ठीक आहे. चला नेक्स्ट. हा, याचं उत्तर आता पुढचा प्रश्न सोडवायचा. याचं ऑलरेडी दिलंय, कसं सोडवायचं ते माहिती दिलेली होती. हा, आता हे सोडवा. 1 ते 300 पर्यंतच्या सर्व संख्यामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? हा प्रश्न सोडवा. मला कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. मी तुमच्या कमेंटमध्ये वाट पाहतोय उत्तर येण्याची. हा, कमेंटमध्ये उत्तर सांगा मला. आता मी सांगितलंय कसं त्या ठिकाणी सोडवायचं ते. हो का, पहिला टप्पा. पहिला टप्पा घ्यायचा. याला कसं म्हणायचं? 1 ते 100 म्हणायचं. 1 ते 100. हो का, 1 ते 100 मधला अगोदर, पुन्हा अधिक 101 ते 101 ते 200 म्हणायचं. पुन्हा अधिक 200 ते 300 त्या ठिकाणी म्हणायचं. आणि ह्याच्यामधले एक मी टप्पे केलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात यावेत. उत्तर कमेंटमध्ये सांगायचं मला यांचं. आता 1 ते 100 मध्ये नेमका अर्थ कसा बघा बरं. आता 1 ते 100 मध्ये शतक स्थानी काय येते ते घ्यायचं. शतक, पुन्हा दशक, आणि पुन्हा एकक, आणि मिळून हे कंप्लीट होणार आहे. आता काय करायचं? शतक स्थानी बघा आता किती येते ते. शतक स्थानी शतक. आता 1 ते 100 मध्ये शतकला फक्त आत्ताच मी तुम्हाला 1 ते 100 मधले 1चं विभाजन सांगितलं होतं की बाबा इथं काय करायचं. शतक स्थानी किती वेळेस येतं? एकच वेळेस येतंय. कुठं? 100ला आलंय ते. दशकला कुठे येते? आता मी सांगितलं होतं दशकचं कुठे येते. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे जे येणारे ते दशक. हे दशक येते. हे दशक, हे एककचं घेऊ नका. हे दशक आहे. हे दशक आहे. हे दशक ठिकाणी येणारे जे अंक आहेत ते म्हणजे किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणून दशक ठिकाणी 10. दशकला एक कुठे येत असते मी ते सांगितलं. आता एककला कुठे येते त्याच्याबद्दल सांगतो. एककला बघा, UPSC पर्यंत हे असे प्रश्न आहेत. आता एककला कुठं कुठं येते पाहून घेऊता. बरेच जणांचं उत्तर आलेलं 160 देण्याचा प्रयत्न करू लागले. तर ठीक आहे, बघूत आपण काय येतं ते. आता शतकला काय येते बघा. आता त्या ठिकाणचं एकक स्थानचं 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणून हे का हे 10 आलं. म्हणजे हे टोटल किती झाले ते पाहून घ्या. आता त्याच्यानंतर 1. आता 101 पासून 199 पर्यंत येणार आहेत, म्हणजे हे 99 वेळेस शतकला येणार आहे. इथं शतक लिहितोय. इथं काय करतो? अगोदर शतक म्हणून लिहितो. शतक
दशक परत एकक एवढं आहे. आता हे शतकचं 99 त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. पुन्हा दशक, दशक किती वेळेस येणार आहे बघा बरं, 10. परत दशक किती, 10. कारण दशक कुठे येणार आहे ते सांगतो आता. दशक कुठे येते, 110, 111, 112 हे दशक येते, हे दशक, हे दशक, असं 119 पर्यंत, म्हणजे ते 10 येतात. आणि शतकचं तर मी सांगितलं 99 कसे 100 प्रत्येक वेळेस असणार आहेत. आणि एककचं कुठे येते, 101, 111, 121, 131 हे का हे एकक येते आणि हे 10 मिळतात, म्हणून हे का इथं 10 ठेवलंय. पुढच्या वेळेस एवढं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. पहिला प्रश्न आहे, समजून घ्या. UPSC पर्यंत प्रश्न टाकलेले आहेत हे प्रश्न. आता त्याच्यानंतर हे शतक बघा. आता शतक परत दशक आणि प्लस काय आहे, एकक आहे. आता ह्याचे काय झालं, आता 200, 201, 200, 201 म्हणा बरं बेटा. इथं 200 घेतलेलं आहे म्हणून इथं 201 ते 300 असं म्हणा. मग आता काय करायचं बघा बरं, शतक, शतकला 2 येऊ लागले, आपल्याला 1 पाहिजे, म्हणजे शतकला 0 येणार आहेत, दशकला 10 येणार आहेत, एककला 10 येणार आहेत, पुढे 10 10 वाढत जाणार आहेत. आता हे काय झालं बघा, 10 10 20 आणि 21, हे किती होतं बघा बरं, 100 म्हणा, आणि 120 वजा 1 म्हणजे 100 किती, 19 म्हणा, आणि हे किती झाले, 20. आणि ह्या सगळ्यांची बेरीज, हे एक इथं टाका, म्हणजे 120 आणि 120, 140 आणि ते 160. 160 ह्या प्रश्नाचं उत्तर हे करेक्ट आहे. ठीक आहे, मी स्पष्टीकरण दिलेलं आहे, बाकीच्यांनी पाहून घ्या, हळूहळू लक्षात येईल तुम्हाला. कुठं कुठं आले ते सांगतो, पुन्हा त्याच्यानंतर पुढच्या ह्याला मी आणखीन थोडंसं फास्ट मध्ये सांगतो. ओके, ठीक आहे, समजलं सगळ्यांना. बघा, काही शंका असेल तर बघा, पुढे एक प्रश्न दिलेला आहे, त्याला तुम्हाला आता सोडवायचं आहे. चला, 160 हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. हा, 1 ते 400 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 1 हा अंक किती वेळा वापरावा लागेल. चला बरं, सोडवा आता. आता मी सगळं स्पष्टीकरण सांगितलं, आता कुठपर्यंत ते विचारू शकतात. चला, या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगा. 180, व्हेरी गुड. ठीक आहे, तृप्ती मॅडम, प्रशांत सर दोघांचं उत्तर आलेलं आहे. पाहूत आणखीन किती जणांचं येतं ते, फक्त कमेंट मध्ये सांगा, सोडून घ्या. ठीक आहे, आणखीन एक जणांचं आलं, धीरज, विक्रम. ठीक आहे, आता बरेच जणांचं उत्तर येऊ लागलेले आहेत. हा बघा, आता मी समजावून सांगतो, लक्ष द्या. आता बघा मी काय म्हणतो, जरा लक्ष द्या, हो का बघा. 1 ते या ठिकाणी 100 म्हणतो, पहिला टप्पा, अधिक 1 ते 101 ते 200 म्हणतोय, पुन्हा अधिक 201 ते 300 म्हणतो, अधिक 301 ते त्या ठिकाणी 400 म्हणतो, का 400 म्हणतो. आता मध्ये जे आहे हे अधिकचं चिन्ह इथं देतोय, हो का, मोठं थोडं देतो, म्हणजे यांची बेरीज करायची आपल्याला, हो का आहे, हो का आहे. म्हणजे 4 टप्पे झालेले आहेत. आता इथपर्यंत पाठ झालेला आहे की बाबा 1 ते 100 मध्ये 1 शतकला येतं, हे शतक आहे, हे पुन्हा दशक आहे, दशक म्हणजे त्या ठिकाणी किती येते, 10, आणि एककला किती येते, आता शॉर्टकट लिहितोय बरं हे मी, एककला किती, 10, परत अधिक, परत इथं शतक जे येणारे, इथं शतकचे येणारे ते म्हणजे 99, कसे येतात ते आता स्पष्टीकरण दिलंय. हे दशक जे येतात, हे दशक एक का देतोय, कारण कधी कधी 1 ते 400 पर्यंत दशक स्थानी 1 हा किती वेळेस येतो, असेही प्रश्न आहेत. 1 ते 400 पर्यंत एकक स्थानी 1 किती वेळेस येतो, हे सुद्धा प्रश्न आहेत, म्हणून ते तुम्हाला हे स्पष्टीकरण देतोय. आता थोडस वेळ लागेल असं वाटत असेल तरी पण थोडस समजून घ्या. हा, बरोबर आहे, फास्ट मध्ये पण सांगता येते, परंतु सगळे काही सारखे तितक्याच क्वालिटीचे नसणार आहे, त्यासाठी स्टेप बाय स्टेप सांगतोय, कारण एकक दशक शतक म्हणलं तर पुन्हा सोडवता यावं. हे 80,
आता इथं जे येणार आहेत दशकला ते 10 येणार आहेत, पुन्हा एकक जे येणार आहेत ते म्हणजे 10 येणार आहेत. ओके, हा इथला घटक झाला. आता ह्याच्यामध्ये शतकला येणार नाहीत, शतकला येणार आहेत ते म्हणजे 0 येणार आहेत, दशकला 10 येणार आहेत आणि इथं पण 10 येणार आहेत. आता पुढच्या वेळेस मी फास्ट घेतो, दशक आणि इथलं एकक आहे आणि इथं शतकला येणार नाहीत म्हणून शतकचे 0 लिहितोय, शतकचे 0, दशकचे 10 आहेत आणि एककचे जे आहेत ते म्हणजे 10 आहेत. ओके, आता हे काय झालं बघा, हे 21 झालं, हे 119 झालं, हे 20 झालं, हे 20 झालं. इथपर्यंत मगाच झालं होतं 160 आणि इथले फक्त 20 वाढवायचे होते. काही विद्यार्थी म्हणू लागले तसं करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. याचं उत्तर झालेलं आहे 180. हे या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. पाहून घ्या ते. आता एकच विचारणार आहेत असं नाही, वेगवेगळे पण घटक विचारतात. पुढे आहेत का पाहूत, नसते तर मग यालाच आपण बदलून घेऊ. हा, आता हे UPSC 2009 मध्ये तुम्ही वाटलं तर इसवी सन लिहू शकतात. UPSC 2009 मधला हा प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता इथे इसवी सन लिहिलेलं नाही त्याने. त्याला आता सोडून घ्या, तुमचं तुम्ही सोडवा, काय जमतंय ते बघा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. असेच टप्पे घेऊन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कुठं कुठं टाकले ते देतोय, पार क्लास 1 पर्यंत टाकलेले आहेत. तुम्ही ते इसवी सन पाहू शकता, तिथे इसवी सन देण्यात आलं नाही. पाहून घ्या बघा. झालं. हा बघा, आता बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे 140 म्हणू लागले तर. ठीक आहे, बघा बघा मी माहिती सांगतो, बघा लक्षात येते का. 501 ते 600 म्हणतो पहिला टप्पा. दुसरं जे आहे ते 601 ते किती म्हणायचे मला, 700. दोनच टप्प्यातलं होतं आणि 6 अंक आपल्याला विचारला होता. मग आता मला सांगा, 6 अंक विचारलेला आहे तर नेमकं कशा पद्धतीनं माहिती देतोय बघा. आता ह्याच्यामध्ये शतक पहिलं काय म्हणलं होतं, शतक. हे शतकचं घ्यायचंय आपल्याला. शतक मध्ये 6 किती वेळेस येणार आहेत, कारण 501, 502, 503, 591, 599, 600 म्हणजे शतकला फक्त किती येऊ लागले रे, 1 येऊ लागले. दशकला किती येणार आहे, दशक बघा, दशकला कुठं येते माहिती आहे तुम्हाला, हे 60, कुठलं 560, 561, 561, 562, 500, 563, 564. हो का, हे 1 2 3 हे दशक येणार आहे. 4 असे किती येणार आहेत सांगा बरं. आता किती येणार आहेत बोला, किती येतील असे 6. आणखीन कुठे येतंय, हे दशकचे कुठे येतात कळते का दशकला. मग किती येणार आहेत असे, हे 10 येणार आहेत का किती येतील, ओ 10 येतील ना. कुठं कुठं सांगा बरं 10. 560, 60 झाले, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 569 आणि इथला एक आहे ना 60चा, मिळून हे 10 होतात. म्हणून या ठिकाणी जे लिहितोय ते म्हणजे 10 लिहिलं. हे दशक आहे. आता पुन्हा नंतर एकक. हे जे एकक आहे ते एकक सांगा काय आहेत, ते 10 वेळेस आहेत. अरे कळालं का काय बोललो ते. आता त्याच्यानंतर जे इथं आहेत ते म्हणजे बघा 601 असं 700 वगैरे अशा पद्धतीनं होत आहे. मग आता 601 म्हणजे शतकला किती वेळेस येणार आहेत रे बाबा, शतक. आता 600च इकडं ठेवलेलं आहे, मग 601 असं 699 म्हणजे किती, 99. शतक जे येणार आहेत ते म्हणजे शतक स्थानी
99. दशक स्थानी किती येतील सांगा? दशक 10 येणार आहेत. एककला कुठे येतात? ते म्हणजे 10 येणार आहेत. एककचे कुठे येत होते लक्षात आलं का? 666 कुठे येत होते? 506 इथलं सांगतोय. 506, 516, 526 हे 36 अशा पद्धतीनं. आता इथं कुठे येणार आहेत? हे शतकचे 99 म्हणजे प्रत्येक वेळी 600 आहेत. पुन्हा हे दशकचे कुठे येतात बघा? परत 660, 661 हे काही दशक येतात. 662, 663. आणि एककचे कुठे येतात बघा बरं? 606, 616, 626, 636, 646 हे का प्रत्येक वेळेस एककला येतात. हे एककचे हे 10 येतात. आणि तब्बल हे का हे असं झालेलं आहे. आणि ह्यांची बेरीज आता हे बेरीज झाली किती? 21. आणि हे प्लस किती झालेत सांगा बरं आता? 119. म्हणजेच 100 किती झालेत? 40. बघा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. याचं जे उत्तर आलेलं आहे ते म्हणजे 140 आलेलं आहे. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. दोनशे ते 600 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्यास त्यामध्ये 5 हा अंक किती वेळा लिहावा लागेल? चला एवढा एक प्रश्न सोडून घ्या. प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करा. एवढा प्रश्न बघा. 6 अंक, 5 अंक, 1 अंक, 2 अंक प्रत्येक अंक विचारले जातात. फक्त एकक दशक शतकला कसं येतो काय येतो ते पाहून घ्या एकदा. दोनशे ते 600 पर्यंत 5 हा अंक विचारलेला आहे. हे तोंडी विदिन सेकंदात उत्तर येतात. कारण फक्त स्ट्रक्चर कळालं पाहिजे ते. झालं 180. शतक स्थानी 99 कसं येत आहे समजलं नाही. बघा ज्यांनी कोणी कमेंट मध्ये केलंय त्यांनी त्यासाठी सांगतोय. हा प्रत्येकाने लिहून घेण्याचा प्रयत्न करा. थोडस मी पाठीमागं रिपीट घेतोय बघा. मला काय सांगायचं ज्यांनी कमेंट केले त्यांच्यासाठी सांगतो. आपण असा टप्पा घेतला होता की 601 ते त्या 601 ते 600 असं काहीतरी घेतलं असेल आपण. त्याच्या पाठीमागाला जो होता 501 ते आपण 600 घेतलेलं होतं. असं घेतलं होतं ना. हे शतक आता हे काय प्रत्येक वेळेस येते ना. 601, 602, 603, 604, 605, 606, 607 हे असं कुठंपर्यंत येणार आहे? 607 येणार आहे. 608 येतं, 609 येतं, 610 येतं. आता हे 601, आता हे 611 येतं, 612 येतं. असं प्रत्येक वेळेस 620 येणार आहे. पुन्हा 600 किती येणार आहे? 21. पुन्हा 622, 623. इथं 600 किती येतं? 30 येतं. पुन्हा 631, 632. ज्यांनी कुणी कमेंट केले त्यांच्यासाठी बोलतोय मी. तर हे जे असं जर मोजत बसलात ना हे शतक आहेत. हे शतक जे येणार आहेत ना प्रत्येक वेळेस शतक असतं. हे काय प्रत्येक वेळेस असतं. हे काही हे 10 येणार आहेत. हे 10 येणार आहेत 20. हे 10 30. हे 10 40. हे 10 50. हे 10 त्या ठिकाणचे किती येणार आहेत? 51 म्हणलं की 60. पुन्हा त्याच्यानंतर 661 चे 10 70. पुन्हा नंतर 671 चे 80. पुन्हा त्याच्यानंतर 681 हे 90. आणि 691 90 झालेत. हे बघा 692 असं शेवटचं 693, 694, 695, 696, 697, 698,
699 आणि पुढे 700 येत आहे, म्हणून इथले फक्त 9च येतात, इथले 9 येतात, म्हणजे 90 आणि ते 9 किती 99 असं मिळून त्या ठिकाणी होतं. बघा शतकस्थानी ज्यांनी कोणी विचारलं होतं कमेंटमध्ये मला प्रश्न केला होता, तर त्यांच्यासाठी मी परत सांगितलेलं आहे, दोनदा टायपिंग केलेलं आहे. तर मी समजावून सांगितले, पाहून घ्या, लक्षात येऊन जाईल. आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे जाऊ. हा ह्याचं उत्तर किती आलेलं आहे विद्यार्थ्यांचं कमेंट आले, त्याचं बी 180च येते का? ठीक आहे, बघू आपण काय येतं ते, मला पण माहित नाही हो का, इथं टाईप केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण सोडून घेऊ. पहिलं 200 ते 300, 200 ते 299 म्हणून किंवा 300 म्हणून, 300. पुन्हा 301 ते 400 म्हणून, पुन्हा 401 ते किती म्हणायचं आहे 500, 501 ते किती म्हणायचं 600. हो का, आता आपल्याला 5 द्यायचं आहे, लक्षात आलं. मग आता इथं शतक स्थानी येणार नाही, शतक स्थानी कुठून येणार आहे? हो का, इथं शतक येणार आहे, इथं शतक येऊ शकतं, इकडं एकक आणि दशकच येतं, हे दशकचं लिहितो, शतक येतच नाही तिथं, म्हणून हे 10 एककचे हो का, हे 10. परत इथं याच्यामध्ये सुद्धा दशकचे 10 प्लस इकडं पण एककचे किती येणार आहेत, ते पण 10चे येणार आहेत. आता इथं शतक बघा, 500 शतक म्हणलेलं आहे, शतक दशक प्लस एकक म्हणायचं, म्हणजे शतकला 1 येणार आहे, दशकला 10, एककचे 10. आणि शेवटचा हा टप्पा बघा, आता पुढचा या ठिकाणी हे असं कंस करतो म्हणजे हे लक्षात येईल तुम्हाला. आता इथं शतक येणार आहे, इकडं दशक येणार आहे आणि इकडं एकक पण येणार आहे. हे वाटलं तर इथं असं लिहितोय 501 ते 600 आणि इथं 401 ते 500, थोडस असं लिहितो बघा, म्हणजे सुटसुटीत लक्षात येईल. आता मी सांगितलं या ठिकाणी की बाबा इथं काय सांगितलं 501 बघा, हो का 501 ते 600 असं म्हणलेलं आहे. मग मी काय करतोय, आत्ता जसं 99 उत्तर सांगितलं होतं किंवा 500 सुरू झालं ना, आत्ताच एका विद्यार्थ्याला मी समजून सांगितलं होतं किंवा 5 अंक आहे, इथं एक आलंय, मग आता 501, 511, 521 असं इथं 99 वेळेस येते, ते फिक्सच असतंय. एक स्ट्रक्चर कळालं ना, विदिन सेकंदात उत्तर सांगता येतात, म्हणून 99 आहे. दशकचे येते ते म्हणजे 10 येतं, एकक जे येतं ते म्हणजे 10 येतं, आणि ह्या सगळ्यांची बेरीज करायची. आता हे का ह्यांच्या बेरजा करायच्या, हे बेरजा बघा. आता हे 20 झालंय, हे 20 झालं, हे 21 झालं आणि हे 119 झालं, हे एक इथला इथं टाका म्हणजे 20 होतात, आणि हे का हे 60 झाले, म्हणजे उत्तर किती 180. करेक्ट, 180. 199, 239 हे बेटा चुकीचं आहे बघा. मी समजून सांगितलंय नेमकं कसं आणि कुठल्या पद्धतीनं येते ते, ह्याच्या व्यतिरिक्त कुठे येत नाही. 5 अंक विचारले, कधी कधी 200 ते 600 पर्यंत एकक स्थानी 6 किती वेळेस येते असं सुद्धा विचारतील, त्याच्यासाठी अशीच मांडणी लिहा. कधी कधी 200 ते 600 मध्ये शतक स्थानी किती वेळेस येतात एवढं सुद्धा विचारलं जाईल. कधी कधी 200 ते 600 मध्ये दशक स्थानी 5 अंक किती वेळा विचारला जाईल, म्हणून त्यासाठी मी जी माहिती आहे, जी मांडणी आहे, ती मी अशी एकक दशक शतक असं घेतलंय. इथं शतक येणार नाहीत, कारण 200 ते 300 आहे, 300 ते 400 आहे, 401 ते 500 आले, 500 आले, म्हणून इथं शतकला 1 ठेवलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा देतोय बघा. एक अंक ज्या संख्येमध्ये नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती? बघा, एक अंक ज्या संख्येमध्ये नाही अशा 2 अंकी संख्या किती? कमेंट मध्ये मला उत्तर सांगा, सोडून घ्या. 1 अंक, 2 अंक, 3 अंक, 4 अंक असे त्या ठिकाणी अपेक्षित आहे.
मागच्या प्रश्नाला समाधान राठोड, मागच्या प्रश्नाला काय प्रॉब्लेम आहे? डबल सांगायसारखं काय होतं बघ बरं. 200 ते 201 म्हणलं होतं, 200 ते 300 म्हणलं होतं, पुन्हा 300 ते काय म्हणलं होतं मी, 301 ते काय म्हणलं होतं, 400 म्हणलं होतं, पुन्हा त्याच्यानंतर 401 ते किती म्हणलं होतं, 500 म्हटलं होतं, आणि 501 ते किती म्हणलं होतं, 600 म्हणलं होतं. इथं काय म्हणतोय, इथं 10 आणि 10 फक्त हे दोनच येणार आहेत, कारण 5 जर असेल, 5 अंक विचारला, शतक, शतक स्थानी कसं येईल, 201, 202, 203 असं दिलेलं आहे, त्याच्यामुळे येणार नाही तिथं. इथं पण येणार नाही, फक्त 10 आणि इथले 10, कारण दशकला 10 आणि शतकला 10 हे फिक्स ठरलेलंच आहे तिथं. आता इथं 500 हो का, इथं आलंय बघा 1, म्हणून शतकचं 1 म्हणायचं, बाकीचं 10 आणि पुढचं 10 म्हणायचं, एककचं दशकचं. त्याच्यानंतर इथं शतकला 99, आत्ता पाठीमागं त्या विद्यार्थ्याला सांगितलं होतं कोण्यातरी 99 कसे येतात, ते मी माहिती दिलेली होती, ती माहिती वगैरे व्यवस्थित पहा, तिथं लक्षात येऊन जाईल. कारण प्रत्येक वेळेस 501, 502, 503, 511, 521 असं 599 म्हणजे 99 वेळेस येतात. दशकला 10 आणि शतकला 10, हे दशक आणि एककचे 10 फिक्स आहेत, शतकचे 99 आहेत, आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली, हे 20 आहेत, तेव्हा हे 20 आहेत, हे 21 झाले एवढ्याची बेरीज, आणि हे 119 झालेत, सगळ्यांची बेरीज करून घ्या, 180 आलं. ठीक आहे, डबल एकदा सांगितलेलं आहे, पाहून घ्या. चला आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर 72 म्हणू लागलेत, त्याचं स्पष्टीकरण देतोय, पाहून घ्या, आता लक्ष द्या सगळ्यांनी. एक अंक ज्या संख्येमध्ये नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती म्हणले, एक अंक ज्या संख्येमध्ये नाही अशा 2 अंकी संख्या. आता काय करायचं बघा बरं, एक हा अंक नाही, मला सांगा 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या, किंवा 1 ते 1000 मध्ये, 1 ते 10,000 मध्ये, 1 लाख मध्ये, काही बी म्हणलं तर 2 अंकी संख्या फिक्स आहेत, एक अंकी संख्या फिक्स आहेत, हे फिक्स असतात. कशा? 1 ते 100 मध्ये फिक्स आहेत. किती आहेत रे 2 अंकी संख्या, सांगा बरं. एकूण 2 अंकी संख्या किती, एकूण 2 अंकी संख्या, कारण सगळं मोजणं शक्य नाही, संख्या बरोबर किती आहेत रे, 90. आता बरेच जणाला हे कळालं पाहिजे बघा, आता याचं स्पष्टीकरण सांगतो, पुन्हा आणखीन विचारतील डबल कसं काय म्हणून. कुठून सुरुवात होते बघा, 10 पासून सुरुवात होते, इथं 10, आणि इथं 11, 12, 13, 14 अशा पद्धतीनं इकडे येते, आणि शेवटचं या ठिकाणी 10 पासून हे का, हे इथले 10, 11 ते 20 चे 10 इथं लिहितोय का बघा, 11 ते 20 पर्यंतचे 10, 21 ते 30 पर्यंतचे 10, 31 ते 40 पर्यंतचे 10, 41 ते 50 पर्यंतचे 10, 51 ते 60 पर्यंतचे 10, 61 ते 70 पर्यंतचे 10, 71 ते 80 पर्यंतचे 10, 81 ते 90 पर्यंतचे 10, आणि 91 ते 99 पर्यंतचे 9 येतात. आणि इकडं काय होतं, इकडे एक 10 येऊ लागतं डबल. अरे कळालं का नाही, हे 10 वाटलं तर इथं टाकतो, इथं 99 म्हणतो, आणि इथं काय म्हणतो, 10 म्हणतो, इकडलं 10, म्हणजे तुम्हाला 10-10 चे गट करता येतील. काही जण म्हणतील सर 100 येते की, अरे बाबा 100 3 अंकी होऊ लागले, मग इकडं 10 अंकी 9 झाल्यास 10 येऊ लागतं, मग गट करण्यासाठी मी इकडलं काय केलं, 10 इकडं टाकलं, आणि इकडलं 10 कट करतो, म्हणजे गट करायला मोजायला तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे 2 अंकी आता किती झालेत बघा बरं, हे 99 आणि इथं 10च लिहिलेलं आहे, 100 नाही, कारण इकडले 10, ह्याच्यात 10 येतात गटात, हे 10, हे 20, हे 30, हे 40, हे 50, हे 60, हे 70, हे 80, हे 90. म्हणजे 1 ते 100 मध्ये, 1 ते 1000 मध्ये, 1 ते 2000 मध्ये, 1 ते 5000 मध्ये किती बी म्हणला तर 2 अंकी 90 ह्या फिक्स असतात. कशा फिक्स आहेत, कारण आता 1 बद्दल विचारले, कधी 2 अंक विचारतील, कधी 5 अंक विचारतील, कधी 7 अंक विचारतील, कुठल्या तरी एकाबद्दल क्लिअर करा, बाकीच्या गोष्टी लगेच लक्षात येतात, कारण ते मोजायचं नाही, 2 अंकी किती आहेत ते त्याच्यातून बाकीचं वजा करायचं. मग हे 90 झालेत, हे 90 कसं आले, स्पष्टीकरण दिलंय बघा, या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचं काम केलेलं आहे. आता 90 2 अंकी 90 झाल्यात, हा विषय क्लोज करतो. आता पुढे काय म्हणलंय बघा,
पुढे काय म्हणलंय, एक हा अंक ज्या संख्येत नाहीत अशा एकूण दोन अंकी संख्या किती. मग एक अंक असलेल्या संख्या कोणत्या येतात, हो का इथं सांगतो, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 20 म्हणायची गरज नाही, कारण दोन अंकी. एक नसलेल्या म्हणलंय, असलेल्या काढा, कारण 90 मधून जे कमी आहेत ते वजा करा. तेवढं 74 मोजत बसायला खूप टाइमपास होतो, म्हणून थोडस असं घ्या. हा सांगतो समजावून बघा. आता त्याच्यानंतर हे झालेलं आहे. आता पुन्हा काय करायचे, आता दोन अंकी म्हणलेल्या आणखीन पुढच्या किती, 11. आता इथं लिहितो 21, 31, 41, 51, 61, 71, 81 आणि 91. कारण बरेच जण ह्याला डबल काउंट करतील, म्हणून मी मुद्दाम तसं लिहिलेलं आहे. आता मागचं एक घ्यायची गरज नाही, आपल्याला दोन अंकी पाहिजेत, म्हणून ते एक घेऊ नका. आणि या ठिकाणचं पुढचं जे आहे, आता किती झाल्यात बघा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ह्याला मोजायची गरज नाही. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. म्हणजेच काय करायचं, दोन अंकी संख्या असलेल्या, दोन अंकी संख्या, एक हा अंक दोन अंकी संख्यामध्ये असलेल्या संख्या किती येतात, किती निघाल्या, 18. 18 निघाल्या ना. म्हणून एक हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या किती होत्या रे बाबांनो, 18 निघाल्या. यांची वजाबाकी करायची. हे 90 मधून वजा करायचं. हे 90 मधून 18 वजा करा, म्हणजे एक हा अंक नसलेल्या दोन अंकी संख्या मिळतात. दोन अंकी संख्या किती आली वजाबाकी सांगा, 72. म्हणून 72 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. ओके, बघा 72 ह्या संख्याचं करेक्ट उत्तर आहे. पाहून घ्या काय म्हणलं ते. आणि आता हे जसं एक बद्दल विचारले तसं दोन बद्दल विचारतील, 5 बद्दल विचारतील, 7 बद्दल विचारतील. ते तुमचं तुम्ही आता ते काउंट करायचं. कारण एक आयडिया लक्षात आली की पुन्हा तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या पाहिजेत, किंवा नेमकं कशा पद्धतीनं कमी जास्त करायचं ते. चला पुढचा बघा. नेक्स्ट, शून्य हा अंक नसलेल्या दोन अंकी संख्या किती. बघा, शून्य हा अंक नसलेल्या दोन अंकी संख्या म्हणलाय. ओके, सगळ्यांनी सोडवत राहा. जे आता आलेले आहेत त्यांनी थोडंसं पाठीमागलं पाहून घ्या, कारण रेकॉर्डिंग राहतंय आणि हे युट्यूबवर रेकॉर्डिंग आहे. पुन्हा त्याच्यानंतर आपण उद्यापासून वगैरे किंवा 1-2 दिवसानंतर ॲपमधनं जाणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही नंतर बी बघितलं तर चालते. काही जणाला असं वाटत असेल तर लाईव्ह असेल तर तुम्हाला असं कमेंट करता येतं, डबल मला समजावून सांगता येतं. त्याच्यामुळे जितकं लाईव्ह मध्ये असताल तितकं तुमचा फायदा होईल. या प्रश्नाचं उत्तर काढून घ्या. जसं 1 झालं तसं 0 म्हणलंय, पुन्हा 5 म्हणतील, 3 म्हणतील, 7 म्हणतील, ते आपल्याला कळालं पाहिजे कुठं काय काय येतं ते. उत्तर सांगा कमेंट मध्ये, मला उत्तर अपेक्षित आहे. उत्तराची वाट बघतोय. सांगा. ठीक आहे, बघा आता दोन अंकी संख्या हे मी आत्ताच क्लिअर केले, त्याच्यामुळे ह्याला डबल नको. किती आल्या दोन अंकी संख्या सांगा, 90. हे कशा आल्या ते आत्ताच्या उदाहरणाला क्लिअर केलं. आता काय करायचं, आपल्याला दोन अंकी संख्या 90 आलेल्या येतात. आपल्याला काय करायचे, शून्य नसलेल्या, आता शून्य असलेल्या दोन अंकी संख्या घेऊता. किती आहेत ते बघूता. शून्य दोन अंकी म्हणले, आता शून्य दोन अंकी कुठे येते ते सांगतोय का. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे.
की बाबा याच्यात 2-2 झाल्या परंतु हे 2 होऊ लागल्या का नाही, त्याच्यामुळे हा विषय त्याचा मिटवून घ्या. आलं. आता राहिलं काय बघा बरं. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 कुठून 9 वजा करायचे आता. आता ह्याच्या व्यतिरिक्त कुठे येतात का सांगा बरं मला. आता ते 2 अंकी नाही येणार. 100चं येणार नाही. का येणार नाही, कारण ती 3 अंकी होती आणि ह्याच्या अगोदरचं तर का बाकीचा प्रश्नच नव्हता. म्हणून याचं उत्तर जे येतं ते म्हणजे किती आलं, 81. या प्रश्नाचं उत्तर नसलेल्या असलेल्या कमी आहेत ना, मग असलेल्या वजा करायचं म्हणजे डायरेक्ट उत्तरापर्यंत जाता येत. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. करेक्ट 81 उत्तर बरेच जणांनी दिलेलं होतं. हा 11 ते 20 पर्यंतचे सर्व गुणाकार पाढे लिहिल्यास त्यामध्ये किती विषम संख्या येतील. आता बाकीचे 5 3 वगैरे तुमचं तुम्ही तयार करू शकता. ती 1 0 बदल घेतलाय. पुन्हा 2 पहा 3 पहा, ते तुमचं तुम्ही तयार करा. हा प्रश्न आहे. हा एक प्रश्न त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्या. सांगा कमेंट मध्ये उत्तर सांगा मला. झालं. हम्म 11 ते 20 पर्यंतचे सर्व गुणाकार पाढे लिहिल्यास त्यामध्ये किती विषम संख्या असतील. बघा आता 11 ते 20 पर्यंतचे बघा. आता एकदा मी समजावून सांगतो, पुन्हा नंतर गरज नाही. 11 आहे, 12 आहे, 13चा आहे, 14चा आहे, 15चा आहे, 16चा आहे, 17चा आहे, 18चा आहे, 19 आहे आणि 20 आहे. मी एक समजावून सांगतो, बाकीचं तुम्हाला नंतर कुठलेही पाडे म्हणलात तरी त्या ठिकाणी सांगता येतील. काही जणांचं 50 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, बघूत काय येतं ते. बघा 11 ते 20 पर्यंतचे सर्व गुणाकार पाडे लिहिल्यास त्यामध्ये विषम संख्या किती येतील. पहिली गोष्ट, ह्याच्यामध्ये जे तुमचं समसंख्येचा पाडा आहे त्या समसंख्येच्या पाड्यामध्ये एकही तुमची विषम संख्या नसते. एकही विषम संख्या नसते, त्याच्यामुळे ते घ्यायचंच नाही. उदाहरणार्थ एखादी बघा 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 5 60 12 6 72 12 7 84 12 8 96 12 9 अष्टोदर्शे 12 10 20. एक तर ह्याच्यामध्ये विषम आले का बघा, येतच नाही. 14चा पाडा 14 2 28 14 त्रिकोण 42 हे किती बी म्हणा येणार नाही. 16चा पाडा 16 2 32 16 3 48 16 चौक 64 16 85 एक बी येणार नाही. 18चा पाडा 18 2 36 18 3 54 18 चौक त्या पद्धतीनं अजिबात ते येणार नाही म्हणजे येणार नाही. हे 20चा पाडा 20 21 40 30 60 येणार नाही. एकही त्या ठिकाणचं तुमचं काय येऊ शकत नाही, विषम येत नाही. म्हणजे समसंख्येच्या गुणाकार पाडा म्हणजे आपलाच पाडा असतो, बरं कन्फ्युज होऊ नका. आणि हे जशाच तसं टाकलेलं आहे. मला वाटतंय तलाठी भरतीमध्ये कुठं तर टाकलेला प्रश्न होता. मग हे जशा म्हणजे समसंख्यामध्ये तर अजिबात विषम संख्या येणारच नाही. त्याच्यामुळे हा विषय मिटला, हे कट केलं. आता विषम संख्येचा गुणाकार पाडा म्हणत असताना काय येतं, एक पाडा म्हणतो आणि त्या पाड्यावरनं बाकीचे अंदाज मांडणी करायची. म्हणजे कसं बघा, आता 11चा पाडा 11 11 2 22 11 3 33 11 चौक 44 11 5 55 अकूर संघ 66 77 88 11 90 99 धागोदर्श.
आता याच्यात बघा, आता ह्याच्यामध्ये विषम किती आहेत? 1, विषम किती? 2, विषम किती? 3, विषम किती? 4, विषम किती? 5. जर विषम संख्येचा गुणाकार पाडा म्हणला तर त्याच्यामध्ये 5 समसंख्या येतात आणि 5 काय असतात? विषम संख्या येतात. 5 सम आल्या आणि 5 काय आल्या? तर विषम संख्या आल्या. म्हणून 5 सम आणि 5 विषम संख्या त्याच्यामध्ये येतात. म्हणून ह्याच्यामधल्या 5 ह्याच्यात तर येणार नाहीत, ह्याच्यामधल्या किती येतात? 5. आता ह्याच्यात येणार नाहीत, ह्याच्यातल्या किती आहेत सांगा बरं आता? 5. याच्यामध्ये किती? 5. याच्यामध्ये किती? 5. ठेव का तुमचं उत्तर. मग किती झालं? 1 2 3 4 5, पाचा पाचा, म्हणून 11 ते 20 पर्यंतच्या गुणाकार पाड्यामध्ये 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25. का? 5 विषम संख्येचे पाडे आहेत आणि एका पाड्यामध्ये किती संख्या येतात? 5 आहेत, म्हणून त्या ठिकाणी 25. समसंख्यामध्ये एकही विषम संख्या येत नसते. आता चला बरं, इथंच मी ह्याला बदलून दुसरा प्रश्न तयार करतो. कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. ह्यालाच बदलतोय मी, यालाच मी बदलतोय. कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. समजा 23 ते, एकच मिनिट, 23 ते 23 ते समजा मी 34 असं म्हणलं किंवा 35 म्हणलं. ल्या 23 ते 35 पर्यंतचे सर्व गुणाकार पाडे लिहिल्यास त्यामध्ये एकूण किती विषम संख्या येतील? चला लिहून घ्या. हा लिहा. या प्रश्नाचं कमेंटमध्ये मला उत्तर अपेक्षित आहे. पहा काय येतं ते. तुमच्या देखत बदललाय मी तो प्रश्न. इथं पाडा येण्याची गरज नाही, पाडे म्हणण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तो नियम कळायला पाहिजे होते. चाळीस आल्या का? ठीक आहे. प्रशांत सरांचं उत्तर आलेलं आहे 40. ठीक आहे, पाहूत आणखीन किती जणांचं काय येतं ते. शेख सरांचं पण आलेलं आहे 40 उत्तर. हो 40 येतात. आणखीन काय अपेक्षित आहे ते पाहून घेऊ. किती? 40च येत आहे. पाहून घ्या. 23 ते 35. पहिली गोष्ट अगोदर पाडे लिहूता आपण. का 23चा 24चा पाडे म्हणायची गरज नाही. 25चा 27 28 29 30 32 33 34 35 हो का पाडे. आणि पुन्हा तर पाडे पण म्हणायची गरज नाही, डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्हाला जाता येते. आता बघा, आता विषम संख्या किती आहेत ते मोजून काढा. आणि विषम संख्येमध्येच येणार आहेत. हो का, ह्याच्यात 5 येणार आहेत, ह्याच्यात तर येतच नाही, याचा काय विषयच नाही. ह्याच्यात 5 येणार आहेत, ह्याचा विषयच नाही. ह्याच्यामध्ये 5 येणार आहेत, ह्याचा विषयच नाही. ह्याच्यामध्ये 5 येणार आहेत. आत्ताच मी एक नियम क्लिअर केला, ह्याच्यात प्रश्नच नाही. ह्याच्यामध्ये 5 येणार आहेत, ह्याचा प्रश्नच नाही. ह्याच्यामध्ये 5 येणार आहेत, ह्याचा प्रश्नच नाही. हो का, ह्याच्यामध्ये 5 येणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 पाडे. म्हणून तर विषम संख्या बरोबर 7 गुणिले 5. कारण 7 पाडे आहेत, एकामध्ये किती येतं? 5 येतात. म्हणजे 7 5 किती आले तर 35. हे 35 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, बरेच जणांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, ठीक आहे.
पहिलं 35 उत्तर कोणाचं आलेलं आहे? प्रशांत सरांचं आलेलं आहे. ठीक आहे, इथेच थांबवायचे लेक्चर, तर 2 मिनिट थांब. हां, पहिलं प्रशांत सरांचं आलेलं होतं, पुन्हा तृप्ते मॅडमचं आलेलं होतं, स्वप्नाले मॅडमचं आलेलं होतं. ठीक आहे, 2-3 उत्तरं पहिले मी नाव वाचलेले आहेत. हे बघा, हे सोडवायचं कसं असं आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं. आता तिथं शेवटचा प्रश्न, एवढा प्रश्न घ्या, पण थांबवता कारण पीपीटी संपलेले आहे तिथं. शेवटचा प्रश्न घ्या एवढा, इथं आपण नंतर थांबवून घेऊता. याच्या पुढच्या पीपीटी नाहीत म्हणून थांबतोय, पीपीटी तयार झालं नाही तर. पंचवीस, 75, 25, बरेच जणांचं 25 येऊ लागलाय. थोडस व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बर. काही जणांचं 75 पण येऊ लागलंय. किती बघा, लक्ष द्या. कुणी 50 म्हणतंय, कुणी 25 म्हणतंय, कुणी 75 म्हणतंय. बघा, लक्ष द्या. आता मी काय सांगतोय, चला लक्ष द्या. आणि कसं गडबड केला बघा. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता हे 11 असा असणार आहे बरं पाडा. 11, 22, 33, 44 असे पाडे असणार आहेत. मी काही हे लिहित बसत नाही, फक्त आपल्याला सम आणि विषम अंक घेतलात की त्याच्यात कळतंय की बाबा संख्या किती असतात. आता आपल्याला विषम संख्यामध्ये 5 सम आणि 5 काय असतात? विषम. आपले 5-5 राहिले होते ना, मग 5 घेतले होते. कोणते 5 घेतले होते मी? हा, विषम घेतले होते. बरं, 5 राहिलेत ना आपले, कोणते? थोडक्यात परत लिहायचे का? 11, 11 दोन्ही 22, हे काही 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 100 किती? 10. आता ह्याच्यातले हो का हे सम 1, 2, 3, 4, 5. म्हणून प्रत्येक विषम संख्यामध्ये हो का ह्या विषम संख्यामध्ये तुमचे 5 जे आहेत ते सम राहिलेत. मग बरेच जणाला प्रश्न पडला की हे 5, 5, 5, 25. अरे बाबांनो, विषम संख्येच्या पाड्यामध्ये 5 आहेत, बस समसंख्यामध्ये 10च्या 10 येणार आहेत ना, हे विसरून चालला तुम्ही. म्हणून इथं लिहितोय विषम संख्येच्या गुणाकार पाड्यामधील किंवा पाढ्यामधील विषम संख्या हे लिहून घ्या व्यवस्थित, कारण उद्या लक्षात येईल तुम्हाला. पाड्यामधील विषम संख्या. पाडे किती आहेत बाबा? 1, 2, 3, 4, 5. 5 गुणिले किती? 5. 5 5 किती? 25. आता समसंख्येच्या पाढ्यामधील विषम संख्या. समसंख्या किती आहेत बघा, एका वेगळ्या पेननं देतो समसंख्याला. बघा मी काय म्हणतो, ही समसंख्याचा पाडा म्हणा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 अष्टोदर्शे, 12 10 20. ह्याच्यात 10च्या 10 तुमच्या काय आहेत? सम. म्हणून इथल्या 10, एवढा हे 10, परत हे 10, परत हे 10, परत हे 10, म्हणजे 10 20 30 40 50, म्हणजेच 5 गुणिले 10.
5 संख्या आहेत, म्हणजे 5 समसंख्येचे पाडे आहेत, प्रत्येकात 10-10 संख्या येतात, म्हणून हे 50 झालेत. आणि मिळून ह्या सगळ्यांची जर बेरीज केला तर उत्तर तुमचं किती येतं? 75. म्हणून 75 हे या प्रश्नाचं तुमच्या करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे, 50 नव्हतं, 75. आणखीन एक देतो, याला सोडून घ्या. एक इथंच बदल करून मी देतो, तो एक सोडवा, त्याच्यानंतर आपण थांबवतो. एक क्लिअर करून घ्या. आणखीन एक देतो. आता पटवण्या सर्वांना आलंच पाहिजे. समजा 18 ते 26 पर्यंतचे सर्व गुणाकार पाडे लिहिल्यास त्यामध्ये किती समसंख्या असतील? इथं बदल केलेला आहे, 18 ते 26 असं म्हणलेलं आहे. सगळ्यांनी ते लिहून घ्या आणि मला समसंख्या किती ते सांगण्याचा प्रयत्न करा. तुमच्या देखत मी तिथं बदललंय मी ते. एवढा एक प्रश्न सोडून घ्या, कारण बरेच जणांचं थोडंसं उत्तर वेगवेगळं आलतं, म्हणून मला ते द्यावा लागला, नसता मी दिला नसता तो. सत्तर, काही जण 75 म्हणून आलेत. ठीक, 70. बघू आपण. झालं 18 ते 26. बघा, लक्ष द्या आता, सगळ्यांनी लक्ष द्या बरं. 18 पाडा बघा, लक्ष द्या. बस ह्याच्यानंतर मी थांबणार आहे आता. झालेत हे 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. आता सम फक्त म्हणा. विषम पाडे बघा, विषम पाडे. विषम पाडेमध्ये किती आहेत विषम? 1, 2, 3, 4. 4 गुणिले 5, 4 25. आता समपाढे, समपाढे, कारण त्याच्यात 10 असतात. हे का, हे 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5. म्हणजे 5 गुणिले 10 किती झालेत? 50. मिळून किती होतात? एकूण 70. 70 समसंख्या आहेत. समसंख्या किती झाल्या तुमच्या? 70. बघा, ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबवत. उद्याच्या तासामध्ये याच्या संख्या प्रकरणातला पुढचा घटक जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहे. थांबू आपण इथं. आपल्याकडे पीपीटी नाही उपलब्ध, त्याच्यामुळे थांबावं लागलं नसतं, आणखीन घेतला असतं. पीपीटी तर संपलेले आहेत आपल्या. शुभरात्री सर्वांना.